हाय हॅलो नमस्कार. मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनी ताई कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण पाहूया तिळगुळाची पोळी कशी बनवायची अगदी परफेक्ट. तर इथे पाहू शकता पाव किलोला थोडेसे कमी तीळ आहेत आणि असे स्वच्छ धुवून अगोदर घेतलेले आहेत. धुवून वाळवून घेतले की मी लगेच कढईमध्ये भाजायला टाकलेले आहेत पाहू शकता. आणि आज आपण व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने अगदी सोप्या स्टेपमध्ये परफेक्ट तिळगुळ पोळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. पोळी फुटू नये, सारण मऊ आणि रसाळ कसे ठेवायचे, तीळ भाजण्यापासून ते पोळी भाजेपर्यंत टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. सणांसाठी, खास पाहुण्यांसाठी परफेक्ट घरच्या घरी करता येणारी ही रेसिपी नक्कीच तुम्हाला किंवा तुमच्या स्वयंपाकघरात गोडवा वाढेल. आणि इथे पाहू शकता आपले तीळ असे मस्त डान्स करायला लागलेले आहेत. तिळांचा डान्स झाला की आपण तीळ देखील बाजूला काढून घेणार आहोत. म्हणजे तीळ असे मस्त खरपूस भाजले की लगेच आपण काढून घेणार आहोत. आणि इथे पाहू शकता आपले तीळ जवळपास भाजतच आलेले आहेत. असे तीळ तडतडले की बोलायचं आपले तीळ भाजलेले आहेत. संक्रांतीसाठी खास ही रेसिपी मी बनवलेली आहे. आमच्याकडे संक्रांतीला ही पोळी नक्कीच आवर्जून खाल्ली जाते. तुमच्याकडं खाल्ली जाते का ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे पाहू शकता आपले तीळ असे मस्त भाजलेले आहेत. आणि आता लगेच मी तीळ काढून देखील घेणार आहे. ते देखील तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे. आणि पाहू शकता आपले तीळ किती खरपूस असे कलर येईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत असे भाजलेले आहेत. आणि भाजून झाले की मी गॅस लगेच बंद करून घेतला. आणि इथे लगेच मी गूळ देखील असा कापून घेणार आहे. तुमच्याकडे कापायला काय असेल तर तुम्ही कापू शकता. मी असा चाकूने कापलेला आहे म्हणजे आपल्या म्हणजे आपले तीळ बारीक करताना जास्त तुकडे तुकडे राहत नाहीत. तुम्ही फोडून देखील वापरू शकता. आणि इथे पाहू शकता मी सर्व असा गूळ जेवढे आपले तीळ आहेत त्याच्या मी जवळपास 1.5 वाटी तीळ घेतलेले होते. आणि त्याच्यासाठी मी 1 वाटी एवढा हा गूळ कापून घेतलेला आहे. पाहू शकता आपला गूळ असा मस्त असा तुकड्या तुकड्यांमध्ये नाही तर एकदम बारीक असा मऊ झालेला आहे. आणि इथे पाहू शकता लगेच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी इलायची टाकलेली आहे. आणि लगेच गूळ देखील टाकून घेतलेला आहे. आणि इथे पाहू शकता आपली पोळीसाठी जे आपण तिळगुळाचं वाटण बनवणार होतो ना ते तर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि लगेच मी पीठ मळताना जो व्हिडिओ होता तो माझ्याकडून थोडासा स्किप झालेला आहे. त्याच्यामुळे तो नाही म्हणजे याच्यामध्ये घेतला. आणि इथे पाहू शकता असा थोडासा गोळा घ्यायचा आणि मस्त असा हातावर म्हणजे मस्त असा गोल बनवून घ्यायचा. आणि गोल झाला की असं ते आपण वाटी कशी बनवतो तशी वाटीच्या आकारामध्ये अशा मस्त खोलगट बनवून घ्यायचा आहे. म्हणजे आपली पोळी फुटत देखील नाही आहे आणि आपलं सारण मस्त असं त्याच्यामध्ये बसतं आणि पोळी देखील टम्म फुगते. आणि ही तिळाची पोळी असल्यामुळे ही फुटण्याची तर शक्यता असतेच. त्याच्यामुळे मी जसं सांगितलेलं आहे तसंच तुम्ही टिप्स वापरल्या तर ही पोळी आपली म्हणजे फुटणार देखील नाही आहे. आणि मस्त अशी मऊ तर एवढी होते ना आणि लुसलुशीत तर खूपच होते. आणि इथे पाहू शकता लगेच मी जे आपण तिळगुळाचं सारण बनवलेलं होतं ना ते देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलं की थोडंसं दाबायचं आणि आपण असा परफेक्ट जशी आपण पुरणाची पोळी बनवतो ना तसंच मस्त असं दाबून असं सगळं एकजीव करून मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे सारण तिळाचं असल्यामुळे ते सारखं बाहेर निघतं. त्याच्यामुळे असं दाबून त्याला आतमध्येच ठेवायचं. आणि मी ही रेसिपी खास म्हणजे संक्रांतीच्या सणांसाठीच बनवलेली आहे. गोडवा, आपुलकी आणि परंपरेचा सुंदर संगम. तिळगुळ घ्या गोड गोड बोला या म्हणीप्रमाणे तिळगुळ पोळी ही केवळ एक पदार्थ नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. थंडीच्या दिवसात शारीरिक उष्णता देणारे तीळ, गोडवा वाढवणारा गूळ आणि मऊ लुसलुशीत
यांचा अप्रतिम मेळ म्हणजेच तिळगुळ पोळी. या भाजलेल्या पोळीचा घरभर पसरणारा तिळाचा सुगंध आणि चव या सगळ्यात आठवणी ताज्या करणाऱ्या ही खास रेसिपी आहे. आणि इथे पाहू शकता आपला गोळा देखील मस्त बनून अशी पोळी मस्त दोन्ही साईडनी मध्ये जास्त लाटायची नाही, कडेने लाटायचे, म्हणजे आपली पोळी फुटण्याची शक्यता राहत नाही. इथे पाहू शकता मी जसं लाटलेलं आहे ना तसंच तुम्ही देखील लाटून घ्या. आणि इथे पाहू शकता मी मस्त अशी परफेक्ट पोळी लाटून तुम्हाला तर दाखवणारच आहे. आणि ही पोळी ना तुम्ही कशासोबत देखील खाऊ शकता, दुधासोबत किंवा तुपासोबत, किंवा आमच्याकडे गुळवणी म्हणता, गुळाचं बनवलेलं, त्याच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. आणि इथे पाहू शकता आपली मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे. आणि लगेच मी गॅसवर तवा देखील ठेवून घेतलेला होता. त्याला लगेच थोडंसं तेल लावून तेल लावलं की म्हणजे आपली पोळी खाली चिकटत नाही आहे. इथे पाहू शकता. आणि आपली पोळी देखील मी लगेच टाकून घेणार आहे आणि घेतली देखील आहे. आणि त्याच्यावरती थोडेसे बबल्स आले का लगेच मी अशी पलटी करून घेणार आहे. तुम्ही ही पोळी हाताच्या किंवा उलटण्याने देखील पलटी करू शकता, पण मला उलटण्याची जास्त गरज नाही आहे पडत, कारण म्हणजे हातानेच मी उलटते. पण आज पोळी असल्यामुळे जरा उलटण्याची थोडीशी मदत घेतलेली आहे. आणि पाहू शकता आपली एका साईडनी पोळी कसली मस्त अशी खमंग भाजलेली आहे. आणि ही पोळी म्हणजे 10 दिवस टिकणारी आहे, म्हणजे 10 दिवस कसलीच खराब होत नाही. तुम्हाला जर कुठं गावाला जायचं असेल किंवा प्रवास करायचा असेल तर ह्या पोळ्या नक्कीच घेऊन सोबत जा, म्हणजे तुम्हाला खायला देखील मज्जा येईल. आणि ही पोळी खायला तर अतिशय सुंदर अशी लागते. चवीला तर एवढी सुंदर लागते ना, तर खूपच सुंदर लागते. आणि इथे पाहू शकता ही तिळाची पोळी असल्यामुळं जास्त काही माझी तर एवढी फुगलेली नाही आहे, पण ही शक्यतो फुगतच नाही, कारण त्याच्यामध्ये जो गूळ असतं ना, आपण गूळ घालतो ना, त्या गुळाचं पाणी झाल्यामुळे ही पोळी आतमध्ये जास्त फुगत नाही आहे. आपण यामध्ये गूळ घालतो ना, त्यामुळे गूळ वितळतो आणि आपली पोळी फुगतच नाही आहे. संक्रांतीला तर ही तिळगुळ पोळी आवर्जूनच बनवली जाते. ही पोळी तर सर्वांनाच आवडते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि इथे पाहू शकता आपली ही पोळी खमंग अशी भाजून झालेली आहे. इथे पाहू शकता. आणि मी दुसरी देखील एक पोळी लाटून तुम्हाला दाखवणार आहे. तोपर्यंत माझे व्हिडिओज कोणाला आवडत असतील किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्यांनी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि ह्या पोळ्या कोणाकोणाला आवडतात त्या देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि इथे पाहू शकता दुसराही मी तसाच मस्त असा हातावर मळून गोळा गोल बनवून घेतला आणि त्याचं लगेच वाटी टाईप असं त्याच्यात सारण भरायचं आहे म्हणून वाटी टाईप असं खोलगट बनवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी लगेच सारण देखील भरून घेणार आहे. मी तुम्हाला 2 पोळ्या म्हणजे बनवून दाखवलेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता आपल्याला आपलं जेवढं सारण बसेल तेवढंच सारण घालायचं आहे. जास्त जर सारण घातलं तर जास्त पोळी फुटण्याची शक्यता राहते. इथे पाहू शकता मी मस्त असं दाबून आता हे सारण त्याच्यामध्ये भरून घेणार आहे. आणि मस्त आपली पोळी तयार करल्यावर ही पोळी थंडीमध्ये तर नक्कीच खाल्ली पाहिजे, कारण यात पांढरे तीळ जे असतात ना त्याच्यामध्ये भरपूर उष्णता असल्यामुळे थंडीमध्ये तीळ तर आवर्जूनच खाल्ले पाहिजे. कारण फक्त तीळ तर आपल्याला आवडत नसतील तर अशा प्रकारे नक्कीच बनवून खा. आणि ज्यांना कोणाला गुडघेदुखीचा वगैरे त्रास असेल त्यांनी तर सकाळी उठल्या रोज नक्कीच पांढरे तीळ 2 चमचे खाल्ले तर 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि मी जसं सांगितलेलं आहे तसंच तुम्ही देखील म्हणजे केलं, सकाळी उठल्या जर 2 चमचे खाल्ले तर नक्कीच तुमचे 1-1.5 महिन्यात गुडघे किंवा कॅल्शियम वगैरे जरी कमी असेल तर ह्या तिळाने तर भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे कॅल्शियम वाढण्याची देखील शक्यता राहते. आणि इथे पाहू शकता मी दुसरी देखील पोळीचा उंडा बनवून मस्त अशी पोळी लाटून घ्यायला लागलेली आहे. आणि फक्त लाटताना मध्येच नाही लाटायची तर पूर्ण कडेनी लाटायची. पूर्ण कड्या लाटल्या का मग आपली मस्त अशी पोळी टम्म फुगते.
माझी तर नाही आहे फुगली, पण दाखवते तुम्हाला, ही फुगणार आहे. आणि इथे पाहू शकता दोन्ही साईडने आलटून पलटून मी अशी मस्त पोळी लाटून घेतलेली आहे. आणि लगेच मी पोळी भाजून देखील घेणार आहे आणि मस्त अशी खरपूस कलर येईपर्यंत भाजून तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि इथे पाहू शकता मस्त आपली पोळी बनवून तयार आहे. आता लगेच मी भाजून घेणार आहे, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. मी व्हिडिओ स्किप न करता काढलेला आहे आणि तुम्ही देखील मला असाच सपोर्ट करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ माझा पहा. आवडल्यास सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि इथे पाहू शकता मी दुसरी देखील पोळी अशी मस्त लाटून घेतलेली आहे आणि लाटली की लगेच तव्यावर मस्त खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे. आणि आपल्या पोळीला पाहू शकता किती सुंदर असे बबल्स आलेले आहेत. आणि लगेच मी अशी हातानेच पोळी पलटी करून घेते, मला उलटण्याची गरज नाही लागत, म्हणून मी हातानेच पोळी उलटी पालटी करत असते. आणि पाहू शकता आपली मस्त अशी पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे. पोळी दिसता क्षणी असं वाटतं कधी खाते आणि कधी नाही, असली जबरदस्त एवढी ही पोळी, चवीला तर अप्रतिम अशी ही पोळी लागते. आणि कोणाकोणाला आवडते ते देखील मला कमेंट करून सांगा. आणि कोणी कोणी खाल्ली, कोण कोण खातं या पोळीला ते देखील मला नक्कीच सांगा. आणि पाहू शकता आपली मस्त अशी खरपूस असं दोन्ही साईडला मस्त असं तेल लावून झालेलं आहे. आणि पाहू शकता आपली मस्त अशी पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे. जास्त मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे ही पोळी पूर्ण फुगत नाही, तरी बी बऱ्यापैकी फुगलेली आहे. तर चला मग संक्रांतीला पारंपरिक चवीचा आनंद घेऊया. घरात गोड तिळगुळ पोळी बनवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. लाईक करा, शेअर करा आणि कुक बाय अश्विनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग इथे पाहू शकता मस्त असे दोन्ही साईडने आपली पोळी भाजून झालेली आहे. आणि कलर तर पाहू शकता कसला जबरदस्त असा आलेला आहे. आणि दोन्ही असं अधूनमधून दुमडून मी अशी पूर्ण साईडनी पोळी भाजून घेतलेली आहे. आणि पाहू शकता कशी मस्त अशी खरपूस कलर येईपर्यंत मी पोळी भाजून घेतलेली आहे. आणि माझ्या रेसिपी कोणी पाहिल्या आणि कोणाकोणाला आवडल्या त्यांनी नक्कीच कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि इथे पाहू शकता मी फक्त शेवटची एकच पोळी तुम्हाला अशी लाटून लाटताना नाही दाखवली, डायरेक्ट भाजतानीच दाखवलेली आहे. आणि इथे पाहू शकता ही पोळी देखील आपली मस्त अशी बबल्स येईपर्यंत फुगणार आहे. आणि पाहू शकता मी इथे वाटीने तेल लावलेलं आहे. आणि शेवटची पोळी माझी अशी मस्त अशी फुगलेली आहे, ती देखील तुम्हाला दाखवते. कशी सुंदर अशी टम्म फुगून वरती आलेली आहे. तुमच्या देखील असेच फुगत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कोणाकोणाला माझी रेसिपी आवडली ते देखील नक्कीच सांगा. आणि पाहू शकता असं मी दोन्ही साईडने आलटी-पलटी करून मी पोळी भाजलेली आहे. आणि लगेच मी माझ्या मुलीला तर खूपच आवडते. आणि मला तर एवढीच आवडते ना, खूप म्हणजे खूपच आवडते हो. त्याच्यामुळे मी आहे ना केल्याबरोबरच एक पोळी तर सगळ्यांच्याच अगोदर खाऊन घेतलेल्या आहे. आणि इथे पाहू शकता आपल्या सगळ्या पोळ्या बनवून झालेल्या आहेत. आणि म्हणजे सगळीकडून अशी अर्धा दुमडून मी अशी पोळी भाजून घेणार आहे. आणि तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सांगा. आणि इथे पाहू शकता आपण सगळीकडून अशी मस्त खरपूस कलर येईपर्यंत आपली पोळी भाजलेली आहे. आणि कशी वाटली आजची रेसिपी ते देखील मला सांगायला विसरू नका. आणि म्हणजे आपल्या नवनवीन रेसिपीसाठी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याजवळील बेल आयकॉनचे बटन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि माझ्या रोज नवीन हटकेबाज अशा रेसिपीज असतात त्या देखील तुम्हाला म्हणजे पाहायला मिळतील. आणि इथे पाहू शकता मस्त अशी आपली पोळ्या सर्व बनवून झालेल्या आहेत. आणि आतमध्ये पाहू शकता कसला जबरदस्त असा टेक्स्चर आलेले आहे. तर भेटूया पुन्हा. बाय बाय.